मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. तासगाव तालुक्यात लाचलुचपत विभागाने धडक कारवाई केली आहे. लाचलुचपत विभागाने छापा टाकून लाचखोर झिरो तलाठ्याला गजाआड केलंय. तासगाव तालुक्यातील शिरगाव येथे लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली आहे. या कारवाईत तलाठ्याच्या नावाने 10,000ची लाच मागणाऱ्या संजय पवार याला रंगेहात पकडण्यात आलंय. 7-12 उतारावरील नोंदीसाठी लाच घेताना ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. 7-12 उतार्यावर दस्ताची नोंद करण्यासाठी 10,000 रुपयाची लाच स्वीकारताना तासगाव तालुक्यातील शिरगाव येथील संजय शंकर पवार वय 56 या झिरो तलाठ्याला लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. या घटनेबाबत अधिक माहिती अशी की तक्रारदाराच्या वडिलांनी पूर्वी गहाण दिलेल्या जमिनीची रिकन्व्हेन्स पत्राद्वारे पुन्हा नोंद करायची होती. हे कायदेशीर काम करण्यासाठी संशयित संजय पवार याने स्वतःचा वाटा आणि तलाठी यांना द्यावे लागणारे पैसे मिळून 15,000 रुपयांची मागणी केली होती. सुरुवातीला तक्रारदाराकडून काम करण्याची विनंती होत होती, मात्र शासकीय कार्यालयातच खासगी व्यक्तींचा वावर आणि त्यांच्याकडून होणारी ही उघड लूट पाहून तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार नोंदवली. त्यानुसार सोमवार 23 फेब्रुवारी रोजी सांगली एलसीबीच्या पथकाने शिरगाव तलाठी कार्यालयात सापळा लावला. तडजोडीनंतर ठरलेली 10,000 रुपयाची रक्कम पवार याने स्वीकारताच सापळा रचून बसलेल्या पथकाने त्याला रंगेहात जाळ्यात पकडले. तलाठी कार्यालयात झालेल्या या कारवाईने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. खासगी इस्माने तलाठ्याच्या नावाने लाच मागितल्याने आता तपास यंत्रणेची सुई संबंधित तलाठ्याकडे वळली आहे. या गैरव्यवहारात तलाठ्याचा प्रत्यक्ष सहभाग आहे का याचा कसून तपास लाचलुचपत विभाग करत आहे. लवकरच या प्रकरणात मोठे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जिओ मराठी, ते धडक